मंडळी तुम्ही त्यातले तर नाहीत ना, तुम्हाला मेथी अजूनही खाला नाही. मेथीची भाजी खाऊन खाऊनच जर कंटाळून गेले असतील तर त्यांना घरच्यांना एकदा असे पराठे खाऊ घालणारचे आहेत. तर चला आज आपण मेथी पराठ्याची रेसिपी पराठा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहू शकता तुम्ही. अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, तरी पण तुमच्या समोर आहे. त्यासाठी मी इथं अर्धी वाटी मेथीचे पानं घेतलेले तोडून, थोडा जिरे पण घेतलेले आहे, थोडा ओवा घेतलेला आहे आणि पांढरे तीळ, चिमूटभर लाल तिखट आवडीप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे, हळद आणि बेसनाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे मोठाली आणि थोडा ठेचा पण ठेचून घेतलेला आहे. आलं लसणाची पेस्ट यामध्येच आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. चला आता आपल्या पटकन रेसिपीला सुरुवात करू आपण. तर त्यामध्ये टाकून देते 1 वाटी गव्हाचं पीठ. नंतर त्यामध्ये टाकून देते हे बेसनाचं पीठ, पांढरे तीळ, ओवा, आवडीप्रमाणे लाल तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि ठेचून घेतलेला ठेचा. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता कणिक मळून घ्यायचं. याचं घट्टसर मळून घ्यायचं थोडं. पाहू शकता आपला उंडा पण असा मळून झालेला आहे. पाहू शकता आपला उंडा पण असा मळून झालेला आहे. 15 मिनिटात आपण याला आणि थोडं मळून घ्यायचं आहे आणि आता याचा एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि आता सुरुवात करायची आहे. गोळा तोडून घेतल्याच्या नंतर याला असं करून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही गोल. आणि पराठा जास्त दिवस टिकण्यासाठी मी तांदळाच्या पिठामध्ये याला बुडवून घेणार आहे. आता लाटून घ्यायचा हा पराठा. परसामध्ये खूप दिवस 2-4 दिवस टिकण्यासाठी तांदळाच्या पिठामध्ये पीठ लावून घ्यायचं. आपण सगळ्या पद्धतीचे आलू पराठा, मेथी पराठा, बटाटा पराठा सगळे पाहिलेले. आता आज आपण मेथी पराठा पण पाहणार आहोत. एकदम असा खुसखुशीत तयार होतो. पाहू शकता असा लाटून तयार झालेला आहे. हे असा पातळ लाटून घ्यायचा आहे पराठा आणि आपला तवा पण गरम झालेला आहे. आता यावर टाकून द्यायचा. दोन मिनिटं खालची बाजू भाजून घ्यायची. नंतर असा मागची साईडची बाजू भाजून घ्यायची. नंतर वरून पण असं तेल लावून घ्यायचं थोडं. त्यानंतर याला असं पलटून घ्यायचं. हे पाहू शकता वरच्या साईडनं आपला असा खरपूस पराठा भाजलेला आहे. हे पाहू शकता आपला पराठा असा खुसखुशीत असा खरपूस भाजून तयार झालेला आहे. आहा, मस्त सुंदर तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपण याला काढून घेऊ पराठ्याला आपल्या आणि खायला सुरुवात करू. पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा.